मराठा समाजाच्या कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. काऊन माहित आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही ते नाही. तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ हे गाववाले, हे आले म्हणून नाही. कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं. आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो नाही तर सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवता जायचं. त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही. या दुकानदारा करणारे सगळे भार खाऊ दलाल यांना चेतावणी आहे. काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे. त्यांना जाहीर चेतावणी आहे. दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो, अवकाळीत राहा. बुरट्यांनो चूप बसलो. आता जर दीपक बोराडेकडे वाकड्या तोंडानं कोणी बोललं ना, त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल. अरे 21 जानेवारीला आज आलो काय आम्ही? 4 महिन्यापासून रात्रंदिवस फिरतोय. 2 महिन्यापूर्वी अर्जुन साहेब उभे राहा फक्त, कुठे ते त्याला येऊ द्या रे पुढे रे बाकीचे सगळे. हे महादेव अर्जुन साहेब 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन 2 महिन्यापूर्वी 21 तारीख डिक्लेअर केली. ज्या समाजाच्या सुपारी बहारदारांना असं वाटतं की 21 तारखेला धनगरांना झालंच पाहिजे, भामट्या तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का उन्हे तारीख बदल इलेक्शनची? पागल समजतं का हरामखोरांनो आम्हाला? मला म्हणतो 21 ला कशाला चालला? छोट्या त्या बापाला सांग ना 21 तारीख काऊन ठेवली तो? 2 महिन्यापूर्वी तारीख दिले ना आम्ही, दिले का नाही? म्हणून जे चोट्टे भुरटे भामटे नावावर दुकानदाऱ्या करणारे दलाल दीपक बोराडेवर आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात ना, त्यांना उत्तर द्या आजपासून. काय दायगुडे पाटील मला म्हणतोय जाऊ दे, आता दुकानदाराला समजला असेल तर त्यानं विषय क्लोज करा, मी विषय क्लोज करू.